विज्ञान पाठ्यक्रमाचे विश्लेषण इयत्ता 6वी ते 8वी क्षेत्रानुसार विज्ञान पाठ्यक्रमाचे विश्लेषण. विज्ञान पाठ्यक्रमाचे विश्लेषण वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. उद्दिष्टानुसार विश्लेषण, क्षमतानुसार विश्लेषण, जीवन कौशल्यानुसार विश्लेषण इत्यादी विविध प्रकारांनी केलेलं आहे. या ठिकाणी क्षेत्रानुसार विज्ञान पाठ्यक्रमाचे विश्लेषण केलेलं आहे. यामध्ये पहिलं जे क्षेत्र आहे ते सजीव सृष्टी. सजीव सृष्टी या क्षेत्रांतर्गत इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी या वर्गामध्ये या क्षेत्रातील विविध संकल्पना ज्या आहेत त्या समाविष्ट केलेल्या आहेत. सजीव सृष्टी संकल्पना. सजीव या संकल्पनेचा प्राथमिक परिचय इयत्ता 6वीमध्ये विविध उदाहरणाद्वारे केलेला आहे. सजीवांचे 2 प्रमुख प्रकार आहेत, त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास थोडक्यात दिलेला आहे. सजीव सृष्टीमध्ये विविधता कशी आहे, यामध्ये वनस्पतीमधील विविधता, प्राण्यामधील विविधता, त्यांचे रंग, रूप, आकार, राहणी, वसतिस्थान इत्यादी गोष्टीमधील विविधता जी आहे ते आपल्याला या इयत्ता 6वीमध्ये अभ्यासायची आहे. याशिवाय जे वनस्पती जे आहेत, या वनस्पती आपल्या आजूबाजूच्या वनस्पती किंवा आजूबाजूचे प्राणी यांचाही या ठिकाणी परिचय दिलेला आहे. आता इयत्ता 7वीमध्ये त्याच्या पुढचा जो भाग आहे त्यामध्ये वनस्पतीच्या अवयवांची ओळख व त्यांची कार्य. वनस्पतीचे अवयव म्हणजे आपल्याला माहीत आहे की मूळ, खोड, पान, फूल यांची जी कार्य आहेत, त्यांची जी रचना आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. इयत्ता 7वीमध्ये आपल्याला हे सर्व वनस्पतीच्या अवयवांचं कार्य आणि त्यांची ओळख अभ्यासाची आहे. म्हणजे उदाहरणार्थ वनस्पतीची जी पानं आहेत ते प्रकाश संश्लेषणाच्या मदतीनं स्वतःचं अन्न, हरितलवके आणि प्रकाश संश्लेषणाच्या मदतीनं तयार करतात. वनस्पतीचे जे मूळ आहे ते मूळ जमिनीतील क्षार व पाणी शोषून झाडाच्या इतर अवयवांना पोचवते. खोड झाडाला आधार देते. अशा प्रकारे जे वेगवेगळे अवयव आहेत त्यांची कार्य आपण या इयत्ता 7वीच्या इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास. वनस्पतीची काही वैशिष्ट्ये असतात. वैशिष्ट्य म्हणजे त्याचं रंग, रूप, आकार आणि त्यांची जी फुलं आहेत, फळं आहेत, या प्रत्येकामध्ये वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर सजीवामधील अनुकूलन. अनुकूलन म्हणजे ज्या परिसरामध्ये वनस्पती किंवा प्राणी राहतात त्या परिसरातील जे भौतिक आणि जैविक घटक असतात त्यांच्याशी जुळवून घेण्याची जी प्रवृत्ती असते त्याला अनुकूलन असं म्हणतात. म्हणजे जसे की एखादा, आता उदाहरणार्थ जलचर प्राणी आपण घेतले, उदाहरणार्थ मासा घेतला, तर मासा हा पाण्यामध्ये राहतो आणि त्याचं शरीर हे बोट शेपडं म्हणजे पाण्यामध्ये पोहण्यास असं अनुकूल असतं. पक्षी हवेमध्ये संचार करत असतात, आकाशामध्ये भरारी घेत असतात, तर त्यांचं शरीर हे त्याला अनुकूल असं असतं. म्हणजे काय की प्रत्येक प्राणी जो आहे त्या प्राण्याचं शरीर, त्याचं खाणं पिणं, राहणी इत्यादी गोष्टी ज्या असतात त्या परिसराशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने अशा असतात. शरीररचना असेल किंवा खाण्याची सवय असतील अशा प्रकारे. तर प्रत्येक प्राण्यामध्ये आणि वनस्पतीमध्ये हे अनुकूलन दिसून येतं. आपण वनस्पतीमध्ये जर विचार केला तर आता जे सूचिपर्णी वृक्ष असतात ते बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला जास्त दिसतात.
आणि म्हणून त्यांचे पानं जे असतात ते खालच्या दिशेनं ओळलेले असतात, म्हणजे जे बर्फ पडलेलं आहे ते घसरून यावं. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला अशा प्रकारे विविध वनस्पती किंवा प्राणी यांच्याबद्दल अनुकूलन जे आहे ते पाहता येईल, सांगता येईल. वाळवंटामध्ये उंट, त्याचं शरीर उंच असतं, जमिनीपासून त्याची पायाची उंची, धडाची उंची जी असते ती जास्त असते. म्हणजे काय की जुळवून घेणे, परिसरातील घटकांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने सजीवामध्ये जी शरीररचना असते त्याला या ठिकाणी अनुकूलन असं म्हटलं जातं. प्राण्यामधील अनुकूलन, पेशीमधील अनुकूलन हे आपल्याला त्या ठिकाणी विविध उदाहरणाद्वारे दिलेलं आहे. आता पेशी, सजीव मग ते वनस्पती असतील किंवा प्राणी, हे पेशींच्या पासून बनलेले असतात. पेशी हा अतिसूक्ष्म असा शरीरातला घटक. पेशी अनेक पेशींच्या समूहापासून त्या ठिकाणी ऊती बनतात, ऊतींच्या पासून संस्था बनतात आणि संस्थेपासून शरीर बनतं. मग या ठिकाणी पेशी किती सूक्ष्म आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, म्हणजे पेशींची रचना या ठिकाणी दिलेली आहे. पेशींचे भाग कोणकोणते असतात हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता सूक्ष्मजीव जे आहेत, या सूक्ष्मजीवामध्ये वेगवेगळे या ठिकाणी प्रकार आहेत. त्यामध्ये काही उपयुक्त सूक्ष्मजीव असतात, काही हानिकारक असतात. जसे की दुधापासून दही बनवणे, याच्यासाठी आपल्याला जीवाणूंचीच सूक्ष्म काही जीवाणूंचीच मदत होत असते. या उलट काही विषाणू असतात. उदाहरणार्थ सूक्ष्मजीव आता आपण पाहतोय कोरोना, हा मानवी शरीराला हानिकारक आहे. म्हणजे असे काही विषाणू, जीवाणू किंवा सूक्ष्मजीव असतात ते मानवी जीवनासाठी, वनस्पतीसाठी हानिकारक असतात. तर काही काय असतात, उपयुक्त असतात. याची माहिती या इयत्ता 7वीमध्ये दिलेली आहे. त्यानंतर आता इयत्ता 8वीमध्ये पहा, सजीवांची लक्षणे. आता सजीवांची लक्षणे जी आहेत ती वनस्पतीसुद्धा सजीव आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा काही लक्षणं आहेत आणि प्राण्यांच्यामध्ये सुद्धा लक्षणं आहेत. चेतनक्षमता. चेतनाक्षमता म्हणजे काय की परिसरातील वातावरणाला किंवा तिथल्या घटकांना दिला जाणारा प्रतिसाद, मग हा मानव प्राणी देखील किंवा इतर प्राणी देखील हे देत असतात. आणि वनस्पतीमध्ये देखील चेतना क्षमता असते. उदाहरणार्थ बघा की आपला हात विस्तवाला लागला तर आपला लगेच प्रतिसाद काय असतो, हात मागे घेणे. किंवा सुई टोचली तर लगेच त्या ठिकाणचा अवयव मागे घेणे, याला चेतनाक्षमता म्हणतात. वनस्पतींच्यामध्ये सुद्धा अशी असते चेतनाक्षमता. जर आपण एखादी वनस्पती ही अंधाऱ्या खोलीत ठेवली, खिडकीजवळ ठेवली, तर त्याचा टोकाकडील भाग खिडकीच्या उजेडाकडे जातो. म्हणजे त्याची वाढ ही प्रकाशाच्या दिशेने होत असते. म्हणजे प्रकाशाला दिलेला हा प्रतिसाद म्हणजे चेतनाक्षमताच असते. किंवा आपल्या सर्वांना माहीत आहे की लाजाळू ही वनस्पती आहे. लाजाळू या वनस्पतीला आपण जर स्पर्श केला तर ती पाणी मिटून घेते. म्हणजे हे सुद्धा काय आहे, वनस्पतीमधील चेतनाक्षमता आहे. हालचाल हे सजीवांचं लक्षण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक सजीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. परंतु वनस्पती ज्या आहेत त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, परंतु त्यांची हालचाल ही म्हणजे वाढ ही प्रकाशाच्या दिशेने होत असते. आता प्राण्यांच्यामध्ये आपल्याला ही हालचाल जी आहे ती प्रकर्षाने जाणवत असते. पक्षी अन्नासाठी स्थलांतर करतात किंवा प्राणी अन्नासाठी स्थलांतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. मनुष्य प्राणी तर रोजच हालचाल करत असतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. वाढ हे सजीवांचं अत्यंत महत्त्वाचं असं लक्षण आहे की वाढ हे प्राण्यांच्यामध्ये आणि वनस्पतीमध्ये दोन्हीमध्ये वाढ आपल्याला दिसून येते. परंतु यामध्ये थोडासा फरक आहे. सजीवांच्यामध्ये म्हणजे वनस्पतींच्यामध्ये जी वाढ असते ती अमर्याद असते आणि प्राण्यांच्यामधील वाढ ही मर्यादित असते. तसंच
प्राणी जे असतात त्या प्राण्यांच्या शरीराच्या अवयवाची वाढ ही प्रमाणात असते. तर वनस्पतीच्या अवयवांची वाढ ही प्रमाणात म्हणजे आपल्याला दिसून येत नाही. शाखा त्याच्या पूर्ण बहरतात, वाढतात, आणखी वाढतात, आणखी वाढतात. अशा प्रकारे वाढ ही अमर्याद असते. पुढचं लक्षण सजीवांचं महत्त्वाचं म्हणजे श्वसन. वनस्पती देखील आपल्या पानांच्या पर्णरंध्राद्वारे श्वसन करतात. प्रकाश संश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू घेत असतात आणि ऑक्सिजन सोडत असतात, हे आपल्याला माहिती आहे. किंवा वनस्पती दिवसा कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि रात्रीच्या वेळी ऑक्सिजन वायू घेतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि मनुष्य प्राण्याला तर आपल्याला माहिती आहे की श्वसनाशिवाय त्याला 1 सेकंदसुद्धा थांबता येत नाही. म्हणजे श्वसन हे जे आहे, किंवा इतर प्राणीसुद्धा त्यांना श्वसनाची आवश्यकता असते. म्हणजे श्वसनावाटे ते काय करतात, ऑक्सिजन घेत असतात आणि त्यांच्या शरीरक्रिया चालत असतात. म्हणजे काय की श्वसन हे जे आहे, हे श्वसन हे प्राण्यांचं लक्षण आहे. आपल्याला माहिती आहे की आता सध्या श्वसनास त्रास झाला, कोरोना झाला आहे न्या दवाखान्यात. म्हणजे काय, श्वसन क्रिया जर थांबली तर मनुष्याचं जीवन धोक्यात येतं. म्हणजे जर त्याला नाही वेळेत ऑक्सिजन मिळाला तर त्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडतो. म्हणजे श्वसन हे सजीवांचं लक्षण आपल्याला सांगता येईल. पुनरुत्पादन किंवा प्रजनन म्हणतात. सजीवांची आपल्यासारखीच प्रजाती निर्माण करण्याची जी प्रवृत्ती असते त्याला प्रजनन म्हणतात. अस्तित्व जे आहे ते टिकवून ठेवण्यासाठी प्राणी आपल्यासारखीच संतती निर्माण करत असतात. वनस्पतीचं प्रजनन फळाद्वारे, फांद्याद्वारे, बियाद्वारे होत असतं, पानाद्वारे होत असतं. पानाद्वारे आपल्याला माहिती आहे की नेचे या वनस्पतीमध्ये पानाद्वारे प्रजनन होतं. गुलाबासारख्या वनस्पतीमध्ये फांद्यांच्यापासून प्रजनन होतं. इतर आपण पाहतो की यामध्ये बियांच्यापासून प्रजनन होतं. आणि सस्तन प्राण्यांच्यामध्ये जे प्रजनन होतं ते 2 सजीव म्हणजे नर आणि मादी यांच्या संयोगाने त्या ठिकाणी सस्तन प्राण्यामध्ये प्रजनन होत असतं. यामध्ये 2 प्रकारचं जरायू आणि सस्तन असे 2 प्रकारचे प्राणी असतात. जरायू प्राणी हे अंडी घालतात, त्यातून पिलांना जन्म देतात. सस्तन प्राणी प्रत्यक्ष आपल्यासारखेच मुलांना जन्म किंवा प्रजातीला जन्म देतात. उत्सर्जन ही एक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या शरीरामध्ये अनावश्यक असे जे घटक असतात ते बाहेर टाकणं गरजेचं असतं. ते जर आपल्या शरीरामध्ये साठले तर आपल्या शरीराला हानी पोचते आणि आपलं शरीर हे रोगाला बळी पडत असतं. म्हणजे उदाहरणार्थ घाम, उत्सर्जन त्वचेमार्फत होत असतं घामाचं. किंवा मलप्रवृत्ती, हे मलविसर्जन आपण करत असतो किंवा मूत्रविसर्जन जे आहे ते होत असतं. आणि या सगळ्यातून काय केलं जातं की विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. म्हणजे सजीवामध्ये कोणताही सजीव जर असेल तर त्या सजीवामध्ये ही सगळी लक्षणं आपल्याला दिसतात. किंवा ज्यांच्यामध्ये ही सगळी लक्षणं असतात त्याला सजीव असं म्हटलं जातं. आता ऊती व ऊतीची संकल्पना. आता इयत्ता 7वीमध्ये पेशी आणि पेशीची सूक्ष्मता आपण पाहिली. आता ऊतीची संकल्पना कशी आहे. मानवी शरीरामध्ये जो अतिसूक्ष्म घटक असतो त्याला पेशी म्हणतात. मानवी शरीरामध्ये अतिसूक्ष्म जो घटक असतो त्याला पेशी म्हणतात. आणि या पेशी ज्या असतात त्या आपल्या शरीरामध्ये किंवा सजीवाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कार्य करत असतात. सर्व प्रकारची कार्य एकच पेशी करत नाहीत, तर विविध कार्य करण्यासाठी विविध पेशी असतात. मग एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. हे या ठिकाणी सांगितले. मी तुम्हाला एवढ्यासाठी जाता सांगतोय की कंटेंट जे आपलं जे आहे ते थोडकं झालेलं आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये. इथं आपलं आलेलं आहे, जाता जाता संबोधन स्पष्ट करतो. ऊती जे आहेत त्या ऊती म्हणजे काय की पेशींचा समूह जो एकाच प्रकारचं कार्य करतो त्याला ऊती म्हणतात. मग आपल्या पचनसंस्थेमध्ये असतील, हृदयामध्ये असतील, किडनीच्या ठिकाणी असतील किंवा श्वसनाच्या ठिकाणी असतील, त्या वेगवेगळ्या प्रकारचं कार्य त्या वेगवेगळ्या प्रकारे करत असतात आणि त्यांची ऊती असते.
आता ऊती ज्या आहेत ह्या ऊतीसुद्धा ज्या एकाच प्रकारचं कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे ऊती, आणि अशा एकाच प्रकारचं कार्य करणाऱ्या ऊती मिळून संस्था बनते. उदाहरणार्थ श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, इंद्रिय संस्था, मज्जा संस्था किंवा त्याला चेता संस्था असे म्हणलं जातं, अस्थि संस्था. म्हणजे ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत या ऊतींच्या पासून बनलेल्या असतात. म्हणजे श्वसन संस्थेमध्ये असणाऱ्या ज्या ऊतींचा समूह आहे ते श्वसनाशी संबंधित कार्य करणार. पचन संस्थेमध्ये ज्या ऊती आहेत त्या पचन संस्थेसंबंधित कार्य करणार. म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ऊती असतात त्या ऊतींचा समूह म्हणजे संस्था असते. आणि अशा सगळ्या संस्था मिळून शरीर बनतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या विविध संस्था आहेत, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, अस्थि संस्था, मज्जा संस्था इत्यादी ज्या संस्था आहेत या संस्थांनी मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. म्हणजे मानवी शरीरामध्ये जी इंद्रिय असतात म्हणजे हृदय आहे, फुफ्फुस आहे, किडनी आहे, मेंदू आहे, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहे, हे सगळी जी इंद्रिय आहेत या इंद्रियांच्याद्वारे आपल्या शरीराची क्रिया जी आहे ती चालत असते. आणि या सगळ्या इंद्रियांना इंद्रिय संस्था म्हणतात. म्हणजे एका विशिष्ट प्रकारचं कार्य करणाऱ्या इंद्रियांना इंद्रिय संस्था म्हणतात. उदाहरणार्थ श्वसन संस्थेमध्ये जी इंद्रिय आहेत यामध्ये नाक आहे, घसा आहे, श्वासनलिका आहे, फुफ्फुस आहेत. मग ही या संस्थेमध्ये इंद्रिय संस्थेमध्ये ही इंद्रिय आहेत. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय आहे, लहान शिरा आहेत, धमन्या आहेत, म्हणजे हे रक्ताभिसरण संस्थेमध्ये. उत्सर्जन संस्थेमध्ये मोठे आतडे, लहान आतडे याचाही समावेश होतो. त्याचबरोबर त्वचेचा समावेश होतो. त्याचबरोबर किडनीचाही समावेश होतो. किडनीद्वारे द्रवरूप पदार्थांचं विसर्जन केलं जातं. मोठ्या आतड्याद्वारे घन पदार्थांचं म्हणजे मल स्वरूपात उत्सर्जन केलं जातं. आणि त्याचबरोबर आपल्या त्वचेद्वारे देखील द्रवरूपामध्ये घामाच्या रूपामध्ये उत्सर्जन केलं जातं. अशी ही वेगवेगळी इंद्रिय आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि ह्या इंद्रियांची कार्य अंतर्गत इंद्रिय आहेत. बाह्य इंद्रियामध्ये हात, पाय, डोळे, नाक, कान, त्वचा हे आपल्याला बाह्य इंद्रिय आहेत. या बाह्य इंद्रियांचं देखील विशिष्ट कार्य ठरलेलं आहे. आणि त्यामध्ये देखील आपल्याला या ऊती ज्या आहेत, पेशी ज्या आहेत त्या दिसून येतात. ते आपलं कार्य करत असतात. अशा प्रकारे सविस्तर चर्चा मानवी शरीराविषयीची जी चर्चा आहे ती इयत्ता 8वीमध्ये केलेली आहे. सजीवांची लक्षणे, वाढ आणि सजीवांची लक्षणे, पेशी, ऊती आणि मानवी शरीर, मानवी शरीराची जी रचना आहे, इंद्रिय आहेत, इंद्रिय संस्था आहेत, या सर्वांची चर्चा. एकूण काय इयत्ता 6वी ते 8वी जर आपण या सजीवसृष्टीचा विचार केला तर सजीवसृष्टी या क्षेत्रामध्ये साधारणपणे आपल्याला अशा प्रकारे प्राणी आणि वनस्पती याविषयीची थोडक्यात चर्चा केलेली दिसून येते. अशा प्रकारे हे सजीवसृष्टी हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आपल्याला पाहता